मीडिया काय करतो, कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमातलं एक स्टेटमेंट घेऊन असं झालं, पंकजा मुंडे नाराज आहे. काही नाराज नाही, निराश नाही, मस्त आहे, खाते पिते, समाजासाठी काम करण्यासाठी पूर्णपणे कष्टाने जगते. माझ्या बापाने पण आयुष्याचा शेवटचा श्वास समाजाच्या सेवेत घेतलेला आहे आणि त्यामुळे पहिले पक्ष नंतर आधी राज्य आहे. आमच्या पक्षाची शिकवण आहे, आधी राष्ट्र आहे मग पक्ष आहे. ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवला, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिले त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता. पण विरोधी पक्षातील काँग्रेस असेल वारंवार अशा पद्धतीने जे स्टेटमेंट करतात तुमच्या बाबतीत असेल किंवा माझ्या बाबतीत त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते तुमच्यामुळे केलं. तुम्ही असा बूम लावला त्यांना आणि विचारलं की पंकजा मुंडे नाराज आहेत, निराश आहेत. तुम्ही मला विचारलं का मी नाराज आहे का निराश आहे? तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणणारच ना की त्यांना जे वाटतं ते म्हटले. त्यांनी त्यांचं उत्तर दिलं. त्यांनी काही माझा अनादर केला नाही. त्यामुळे मी कुणालाही दोष देत नाही. मी एवढंच सांगते की ज्या ठिकाणी मी आणि असे खूप कमी परिवार आहेत जे त्या संघटनेला बांधलेले आहेत आणि त्या संघटनेच्या काही वादळ येऊ, काही त्रास होऊ किंवा चांगलं होऊ, त्या चांगलं झाल्यावर माजत नाही, त्रास झाल्यावर म्हणजे त्याची भावना बदलत नाही. तर त्या पद्धतीने आम्ही जगलेलो आहोत सन्मानाने. त्यामुळे मला त्यांना दोष द्यायचा नाही कोणालाही, ना पृथ्वीराज बाबाला द्यायचंय ना वडवट्टीवारांना द्यायचंय. मला दोष द्यायचा की माझ्या बंजारा समाजाच्या वसंतराव नाईक जयंतीच्या वाक्याला तुम्ही बातमी बनवल्या, बहुत त्यांनी उत्तर दिलं. मग त्यामुळे मी त्यांनाही दोष देणार नाही आणि कोणाला दोष देणार. त्यामुळे अर्थाचे अनर्थ करू नका. अर्थात सुद्धा बातम्या असतात रे, अनर्थातच बातम्या नसतात.